कुरुंदवाड येथे पालिका सभागृहात बोलवण्यात आलेल्या हॉटेल व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या दर व खाद्यपदार्थाच्या स्वच्छतेवरून आरोप प्रत्यारोप चांगलेच गाजले। यामुळे सभागृहात काही वेळ तणाव निर्माण झाला होता। मात्र मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी दोन्ही बाजू ऐकून ग्राहकांचे हित व हॉटेल व्यावसायिकाची कर्तव्य शासकीय नियमानुसार कारवाई तक्रारदार यांची दोन्ही शहरातील काही हॉटेलमध्ये शौचालयातील पाणी वापरून पदार्थ तयार करून ग्राहकांना पुरवत असल्याबाबत राष्ट्रीय जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे व सामाजिक कार्यकर्ते शाहीर आवळे यांनी नगरपालिका प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती। याबाबत अन्न व औषध प्रशासन व पालिकेने संबंधितांच्या कारवाई करत नळ कनेक्शन तोडले होते, तर अन्न औषध प्रशासनाने त्यांना नोटिसा देऊन अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते व हॉटेल बंद करण्याकरता नोटिसा दिल्या होत्या। याबाबत पालिका सोमवारी 3 ऑगस्ट रोजी तक्रारदार व हॉटेल व्यावसायिकांची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये जोरदार वादावादी झाल्याने पालिका प्रशासनाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीची दखल घेत शासकीय नियमांची पायमल्ली करून कोण व्यवसाय करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिल्याने वातावरण शांत झाले। बैठकीच्या प्रारंभी अधीक्षक श्रद्धा मगदूम यांनी नोटीस बजावलेल्या 3ही हॉटेल चालकांचे खुलासे सभागृहात वाचून दाखवताच सामाजिक कार्यकर्ते संतप्त झाले। घटना सत्य असताना चुकीचा खुलासा देऊन तक्रारदारांची बाजू चुकीची दाखवली जात असल्याचा आक्षेप घेत सुनील कुरुंदवाडे, प्रताप चव्हाण, शाहीर आवळे यांनी संताप व्यक्त केला। तर माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, नगरसेवक तानाजी आलासे, दयानंद मालवेकर, दिलीप बंडकर आदींनी हॉटेलमधील अस्वच्छता, त्यामानाने चहा, खाद्यपदार्थाचे वाढलेले दर यावर आक्षेप घेताच हॉटेल व्यावसायिक आणि तक्रारदार यांच्यामध्ये शाब्दिक चकमकीतून वादावादी झाली। त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। वाद वाढत असल्याने मुख्याधिकारी देसाई यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत करत हॉटेलमधील स्वच्छता व खाद्यपदार्थाची सुरक्षितता यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही। प्रत्येक व्यावसायिकांनी स्वच्छ पाण्यासाठी पालिकेचे स्वतंत्र नळ कनेक्शन घ्यावे, त्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली जाईल। तसेच स्वच्छता व खाद्यपदार्थ सुरक्षितता यावर 1 दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात येईल असे सांगितले। यावेळी दिलीप बंडकर, नाकेश गायकवाड, मल्लय्या स्वामी, राज महम्मद बागवान आदींनी चर्चेत भाग घेतला। SK न्यूज कुरुंदवाड।